नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, फायनली या हरामखोर जयंतला शेवटी फाशीची शिक्षा होणार आहे। तर दुसरीकडे मात्र संतोषने एक्सपोज केल्यामुळे ह्या लक्ष्मी समोर देखील ह्या जयंतचा खरा चेहरा येणार आहे। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत एक गोष्ट पाहिली असेल की ह्या संतोषने आयुष्यामध्ये कोणतंच काम कधी देखील चांगलं केलं नव्हतं, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचा खूप राग येत होता। पण आता ह्या संतोषने असं काय केलेलं आहे ते पाहून तुम्हाला देखील धक्का नक्कीच बसेल। तर मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहत असाल या जानूची कशा प्रकारे स्मृती गेलेली आहे आणि तिला भूतकाळातली कोणती देखील गोष्ट आठवत नाहीये आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी जयंत कानिटकर किती दिवसापासून हा प्रयत्न करत असतो की जानूला आता मी नव्याने प्रेमामध्ये माझ्या फसवतो आणि तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये एकदा फसवलं की मग त्याच्यानंतर मी जानूसोबत परत लग्न करेल आणि त्याच्यानंतर आमच्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी कोणास समोर कधी देखील येणार नाही। हा पूर्णपणे प्लॅनिंग असतो ह्या जयंत कानिटकरचा। पण त्याने देखील कधी स्वप्नात विचार केला नसेल की पुढे त्याच्यासोबत असं काय घडेल की याबाबत त्याला कधी स्वप्न देखील पडलं नसेल। तर दुसरीकडे तुम्ही पाहत असाल की विश्वाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे एका प्रसंगपाठीमागून मोठमोठे प्रसंग येतच आहे। म्हणजेच आता विश्वाच्या बाबांना देखील हे सत्य समजलेलं असतं की सईच्या हातामध्ये आता एंगेजमेंटची अंगठी नाही आहे, त्याच्यामुळे सईमध्ये आणि विश्वामध्ये असं काहीतरी घडलेलं आहे की याबाबत हे आपल्यापासून सगळं काही सत्य लपवत आहे। तर आता विश्वाला सगळं काही सत्य आता विश्वाच्या बाबांना सांगावं लागणार असतं, पण विश्वाला भीती ह्या गोष्टीची असते की जर बाबांना सत्य सगळं जानूबद्दल समजलं तर खूप मोठा भडका या घरामध्ये फुटेल। आणि दुसरीकडे आता विश्वा तुम्ही पुढे पाहत राहाल की कशा प्रकारे आपल्या सईला विनवत असतो, मनवत असतो, तिला सांगत असतो की मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली। आणि या ठिकाणी ही गोष्ट पाहताना एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो की या ठिकाणी आपल्या विश्वाची पूर्णपणे चूक आहे, कारण की ह्या दळवींच्या मुलीला वाचवण्यासाठी निव्वळ आणि निखळ ह्या दळवींच्या मुलीला वाचवण्यासाठी विश्वाने स्वतःच्या आयुष्यावरती आणि स्वतःच्याच पायावरती खूप मोठा दगड मारून घेतलेला आहे। कारण की तुम्हाला माहीतच आहे की विश्वाला माहीत नव्हतं की पुढे एक दिवस जाऊन असा काही दिवस उजाडेल की या दळवींच्या लोकांमुळे त्याला स्वतःची आई गमवावी लागेल, पण हे सत्य अजूनपर्यंत विश्वाला समजलेलं नसतं त्या ठिकाणी। तर दुसरीकडे मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे हा जयंत कानिटकर जानूला इम्प्रेस करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असतो, पण आता हे सगळे प्रयत्न करून त्याच्या वाट्याला अजूनपर्यंत यश आलेलं नसतं, पण फायनली त्याच्या आयुष्यामध्ये भयानक असं यश येतं। म्हणजेच ते यश दुसरं तिसरं कोणतं नसून आता जानू चक्क ह्या जयंत कानिटकरच्या कंपनीमध्येच कामाला जाते आणि त्या ठिकाणावरून जयंतला एक गोष्ट अशी लक्षात येते की जानूच्या आजूबाजूला जर मी सारखा राहिलो तर जानू माझ्या प्रेमात नक्कीच पडेल आणि याच गोष्टीचा फायदा मात्र जयंत कानिटकर करून घेणार असतो। पण मित्रांनो, आता मालिकेमध्ये अजून एक गोष्ट तुम्ही चांगलीच नोटीस केलेली असेल की भावना आणि सिद्धूच्या आयुष्याची, कारण की सिद्धूला जर पाहायला गेलं तर तो गाडे पाटलांच्या घरामधील सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती आहे, पण तरी देखील मात्र बायकोसाठी त्याने स्वतःच्या घरातील सगळी कामे धंदे सोडून मात्र हा बायकोचा पाठीमागे फिरताना दिसत आहे। आणि हे पाहून आपल्याला देखील खूप चुकीचं वाटतंय, कारण की तुम्ही पाहिलंच असेल की निव्वळ आणि निखळ फक्त आणि फक्त ह्या दळवींच्या लोकांवरती आलेलं संकट दूर करण्यासाठी भावनाने सिद्धूची साथ सोडून चक्क ह्या दळवींच्या घरांमध्ये राहायला परत ते आलेले असते। आणि हे सगळं पाहायला गेलं तर कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की भावनाला स्वतःच्या नवऱ्यापेक्षा मात्र स्वतःची बहीण आणि स्वतःचं कुटुंब जास्त इम्पॉर्टंट आहे असं वाटतंय। आणि पुढे तुम्हाला हे देखील नाटक अजून पाहायला भेटेल या मालिकेमध्ये की कशा प्रकारे मात्र भावना आणि सिद्धू परत नव्याने लग्न करायला पाहू इच्छिता। मग मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजून जाईल की कशा प्रकारे म्हणजे सिद्धूची आजी ज्या प्रकारे ह्या भावनाला बोलत होती, ओरडत होती, टोमने मारत होती ना, त्या ठिकाणी त्या बिचाऱ्या आजीची कुठेच काही चूक नाही आहे। कारण की लग्न म्हणजे काही खेळ या लोकांना वाटतोय का? कारण की जर सिद्धू आणि भावनाचं परत लग्न झालं तर मग लग्न म्हणजे एक खेळ आहे असं ही आजी सारखी बोलत होती ना, हे कुठेच चुकीचं नाही। कारण की आजीने आत्तापर्यंत बोललेलं होतं ना की ही भावना म्हणजे सगळ्यात डेंजर बाई आहे, कारण की ती ह्या घराचं वाटोळं केल्याशिवाय शांत बसणार नाही। याबाबत आजीचं म्हणणं कुठेही आणि कुठेच चुकत नाही आहे, तुम्हाला देखील चांगल्याच प्रकारे समजत असेल। कारण की आजीने आत्तापर्यंत जेवढे मुद्दे उचलून धरले होते ना भावनाबाबत, हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला देखील ह्या आजीचा निव्वळ राग येत होता, कारण की असं वाटत होतं की असली आजी कोणाच्या आयुष्यात नको। पण
आता समजते की ही आजी असं भावनाला का बोलत होती त्यावेळेस मात्र. कारण की ही अवलक्षण आहे असं का बोलत होती, कारण की सिद्धूच्या आयुष्यामध्ये जाऊन पुढे एवढं मोठं संकट येईल याबाबत कधी देखील आपण पण विचार केला नव्हता. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की दुसरीकडे सगळ्या लोकांना आपल्याला हे वाटत होतं की श्रीकांत इनामदार सोबत आनंदीला पाठवावं आणि आनंदी नावाचा हा चॅप्टर यातून संपवून टाकावा. पण मित्रांनो, घडलं काय कहाणीमध्ये, कारण की सिद्धूला ह्या भावनाने अशा प्रकारे त्या आनंदीचा लळा लावला की आता सिद्धूला देखील आनंदीशिवाय करमत नाहीये. पण मित्रांनो, तुम्ही एक जर रिॲलिटीचा विचार करायला गेला तर कशा प्रकारे आपल्या रेणुका काकूंचं म्हणजे सिद्धूने स्वतःच्या घरच्यांचं म्हणणं देखील लक्षात आणि विचारात घेणं महत्त्वाचं आहे, कारण की एक चुकीचा संदेश दिला जाईल या प्रकारे. पण मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की कसा सिद्धू आता बायकोचा बैल झालेला आहे, कारण की ज्या प्रकारे भावना बोलत आहे त्याच प्रकारे सिद्धू देखील मान डोलवत आहे आणि भावनाच्या पाठीमागे फिरत आहे. आणि हे पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट अशी आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी सिद्धूची देखील सगळ्यात मोठी चूक आहे. आणि रेणुका काकूंमध्ये अजूनपर्यंत अशी मला धमक पाहायला भेटलेली नाही ज्या प्रकारे ह्या लक्ष्मीमध्ये आपण पाहत आहे. कारण की सिंचना कुठे जरी चुकली, आणि तुम्ही तर आता पुढे एक क्षण आणि एक असा ट्विस्ट पाहताल की सिंचनाची प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक ज्या क्षणाला ह्या लक्ष्मीच्या समोर येतं ना, त्यावेळेस मात्र ही लक्ष्मी तिच्या अंगातील रौद्र अवतार बाहेर काढते. म्हणजे सगळ्यांना असं दाखवून देते की ही किती डेंजर आहे ती. आणि ती एवढी भडकते सिंचनावरती आणि म्हणते की तुम्हाला लाज वाटली नाही आमच्या भावनांसोबत खेळण्याची. मग मला एक गोष्ट कळते मित्रांनो, अशा प्रकारची धमक आपल्या रेणुका काकूंमध्ये देखील पाहिजे. आणि ज्या प्रकारे ही लक्ष्मी तिच्या सुनांना कशी मुठीमध्ये ठेवते ना, त्याच प्रकारे आपल्या रेणुका काकूंनी देखील तिच्या सुनांना असंच मुठीमध्ये ठेवलं पाहिजे. आणि सासूचा दर्जा काय असतो तो चांगल्याच प्रकारे दाखवला पाहिजे. नाहीतर तुम्ही पाहिलंच ही भावना कशा प्रकारे घर चालवते आणि कशा प्रकारे काय काय नवीन कांड आणि कुटाणे करते. कारण की रेणुका काकूंचं ज्या प्रकारे म्हणणं होतं ना की त्या घराला आपल्या वारसदार पाहिजे, आणि ते पण सिद्धू आणि भावनाचं हक्काचं बाळ, तर त्या ठिकाणी सिद्धू आणि भावनाने रेणुका काकूंचं म्हणणं ऐकायला हवं होतं. पण मात्र भावना आणि सिद्धू काय करतात हे तुम्ही पाहतच आहेत. आणि थोड्याच दिवसात मित्रांनो तुम्हाला असा पण ट्विस्ट पाहायला भेटेल की आता पुढे भावना आणि सिद्धू ह्या दोघांचं लग्न तर होताना तुम्ही पुढे नव्याने पाहाचाल, कारण की हा एक भयानक ट्विस्ट राहील. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला समजेल की काय वेडेपणा लावलेला आहे यांनी. आणि हे फक्त आणि फक्त कोणासाठी चाललेलं असतं, त्या जानूसाठी. आणि त्यांना वाटत असतं की जानू बरी व्हावी म्हणून. अरे पण जर जानू बरी जर झाली ना, तर सगळ्यात मोठा बॉम्ब आणि भडका फुटेल तो म्हणजे दळवींच्या घरांवरती. कारण की त्यांनी विचार पण केला नसेल की त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे अजून किती किती जाऊन संकट येणार आहेत म्हणून. आणि त्या घरामुळे आत्तापर्यंत किती लोकांच्या आयुष्याचं वाटोळं देखील झालेलं आहे. कारण की निव्वळ आणि निखळ विचार जरी करायला गेलं ना मित्रांनो, कारण की आज बिचाऱ्या व्यंकीवरती जी काय वाईट वेळ चालू आहे ना, त्याला बोलता किंवा बहिरा येतो ह्याला जबाबदार पण हा जयंत कानिटकर आहे, आणि तो दळवींचा जावईच आहे. दुसरीकडे आजी आज कोमामध्ये आहे ना, याला जबाबदार पण हा जयंत कानिटकरच आहे. आणि अजून पण हा मोकाट्याने आणि मोकळा फिरतोय. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हीच की बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्यामध्ये असणारी सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याची स्वतःची आई, आणि तिच्या मृत्यूला जबाबदार पण हा जयंत कानिटकरच आहे. आणि हा निव्वळ निखळ माणूस नाही, तर हा पूर्णपणे सायको आहे. याबाबतची पूर्णपणे खात्री अजूनपर्यंत देखील ह्या दळवींच्या लोकांना कळालेली नाही आहे. आणि ही लक्ष्मी ज्या प्रकारे तोऱ्यामध्ये वावरते ना, की जसं काय ती सर्वात बेस्ट आहे, ती सगळ्यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकते, तर ह्या लक्ष्मीसाठी एकच वाक्य आहे माझं. कारण की ज्या प्रकारे तिला स्वतःच्या घराबाबत कळतं ना, त्याच प्रकारे तिने कधी ना कधी आपल्या रेणुका काकूंच्या जागेवरती उभं राहून देखील विचार करावा. कारण की तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीने आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे हरीश आणि सिंचनामध्ये अडथळा यायला नको त्याच्यासाठी किती सारे प्रयत्न केले. त्यांना डिवोर्सपासून थांबवलं, तर त्यांना सगळ्या गोष्टीपासून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. हे सगळं केलं कोणी? ह्या लक्ष्मीने. मग लक्ष्मीला पण मला एक गोष्ट सांगायची की भावना म्हणजे सिद्धूची बायको आहे, त्यांच्या घरी राहायला आलेली कायमची व्यक्ती नाही आहे. त्याच्यामुळे तिने स्वतःच्या मुलीच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या सिद्धूपासून भावनाला दूर करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. आणि हा फक्त सिद्धू आणि भावनाच्या लव्ह स्टोरीमध्ये अजूनच जास्त इंटरेस्ट आपल्याला पाहायला वाटतोय. पण मित्रांनो, याचा इम्पॅक्ट पूर्णपणे चुकीचा कुठे पडतोय, तर रेणुका काकूंवरती, आणि तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे आजींवरती. कारण की आजपर्यंतची आजी ओरडू सगळ्यांना सांगत होती की अवलक्षण आहे, ही एक ना एक दिवस आपल्या घराचं वाटोळं करेल. आणि हे सगळं आपल्याला आता पुढे पाहायला पण असंच दिसतंय. आणि तुम्हाला पुढे अजून असं काय पाहायला भेटेल की ही भावना सिद्धूला घेऊन परत गाडे पाटलांचं घर सोडून सेपरेट आणि दुसरीकडे राहायला जाते. हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की जी सिद्धूची आजी एवढी क्रूरपणे वागत होती ना, त्यामध्ये कुठेच काही
काहीच चूक नव्हती. आणि मित्रांनो, आता राहिला महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा टॉपिक आणि मुद्दा, म्हणजेच ह्या जयंत कानिटकरला शिक्षा होणार की नाही. तर आता मित्रांनो, आजपर्यंत आपण ह्या संतोषला खूप चुकीचं ठरवलं, कारण की आपल्याला वाटलं की संतोषवरती पण लक्ष्मीचे सगळे काही संस्कार आहेत आणि संतोष वागत देखील तसाच होता. पण मित्रांनो, एक गोष्ट तर ह्या संतोषकडून आत्ताच चांगली घडणार आहे, कारण की मित्रांनो, हा संतोष कसा जरी असला तरी स्वार्थी आहे हे आपल्याला देखील चांगलंच माहीत आहे. त्याला त्याचा स्वतःचा फायदा करून घ्यायची आत्तापर्यंत सवय लागलेली आहे आणि त्याने सवय ह्या फायद्यातून खूप सारे पैसे देखील उकळलेले आहेत. आणि पुढे तुम्ही जे काही पाहचाल ना, त्यातून तुम्हाला एक गोष्ट अशी समजेल की हा संतोष जो वागतोय ना, त्यामध्ये काहीच चूक नाही आहे, कारण की घरातील लोकच त्याच्या करतात तशी. कारण की लक्ष्मीने आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल तर संतोषच्या चुका झाल्याच्या नंतर त्याच्या सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याला फक्त ओरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत आपला संतोष असा वागताना आपल्याला दिसत आहे. नाहीतर खरं जर पाहायला गेलं तर दळवींच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी कोण घेत असेल तर हा संतोषच घेत आहे. आपण त्याला किती जरी बेजबाबदार माणूस समजलं ना, तरी पण आज दळवींच्या घरांमध्ये काम करणारा आणि कामाला जाणारा एकमेव माणूस म्हणजे फक्त हा संतोषच आहे. तर आता पुढे हा पैशासाठी जयंत कानिटकरला ब्लॅकमेल करताना तुम्ही पाहचाल आणि यामध्ये संतोष चूक करतोय असं वाटत नाही आपल्याला. कारण मित्रांनो, या पाठीमागे एकच आहे की लहानाचा मोठा होताना आजपर्यंत त्याच्यावरचे जे संस्कार झाले तसंच तो वागत आहे. कारण की संतोषला आधीपासूनच पैसा 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 म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट वाटत आहे आणि त्याने एक गोष्ट सगळ्यांपुढे साबित देखील केलेली आहे की पैसा महत्त्वाचा का असतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जर घरामध्ये पैसा नाही आला तर कोणतंच घर कधी देखील चालू शकणार नाही, हे संतोषने आपल्याला चांगल्याच प्रकारे दाखवून दिलेलं आहे. आणि मित्रांनो, दुसरीकडे ह्या संतोषला आता एक गोष्ट म्हणजे ह्याच्या आयुष्यात कधी ना कधी आलेली माणुसकी, म्हणजेच ह्याला कळतं की ह्या जयंतने चक्क आपल्या विश्वाच्या आईचा ह्या माणूस खुनी आहे. आणि परत तुम्ही पुढे हे देखील पाहचाल की कशा प्रकारे ही जानू आता हळूहळू या जयंतच्या प्रेमामध्ये पडते. आणि हे पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये एवढा राग आणि एवढी चिड जाणार आहे ना मित्रांनो, की तुम्हाला वाटेल की नेमकं दाखवायचं काय चाललं आहे यांचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगतोय की पुढे तुम्ही हे देखील पाहचाल की जानू आता जयंतच्या प्रेमात परत पडते, कारण की तिला तिचा भूतकाळ आठवत नसतो आणि आपला बिचारा विश्वा स्वतःच्या आयुष्य सुधारण्याचं सोडून मात्र ह्या जानूच्या पाठीमागे परत ह्या जयंतच्या चावडीतून तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि ह्यावेळेस मात्र जयंतला वाटतं की आता भूतकाळ पूर्णपणे पुसून गेलेला आहे, त्याच्यामुळे आयुष्यात एक नवीन सुरुवात करूया. मग याच्यातून सगळ्यात चुकीचा संदेश असा जातो आणि बाहेर लोकांवरती याचा इम्पॅक्ट असा पडतो की लक्ष्मीसारख्या काही व्यक्ती पण आपल्या समाजामध्ये आहेत की त्या फक्त डोळे झाकून आहेत. त्यांना असं वाटतंय की ही व्यक्ती एकदम चांगली आहे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलीसाठी परफेक्ट आहे. पण तुम्हाला पण माहिती रिॲलिटी काय आहे की जयंत कानिटकर अजिबात चांगला नाही आहे, याला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. इतर कितीतरी लोकांवरती याचा चुकीचा संदेश पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आणि पुढे फायनली तुम्हाला कहाणीमध्ये ट्विस्ट असा दिसेल की कधी न सुधारणारा आपला संतोष आता सुधारणार आहे. म्हणजेच मित्रांनो, संतोष ठरवतो की आपण आता खूप सारा पैसा उकळला आणि संतोष जयंतकडून खूप सारा पैसा उकळतो, नवीन घर संतोष बांधतो देखील आणि संतोष तिथे राहायला देखील जातो मित्रांनो. आणि हे सगळं तुम्ही पुढे पाहचाल आणि त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीला पण जाणीव कळते की माणसं आपल्यापासून दूर गेल्याच्या नंतर किती दुःख होतं आणि लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघंजण एकटे पडतात. हे सगळं तुम्हाला कहाणीमध्ये पुढे पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, यावेळेस एक घटना अशी घडते की लक्ष्मीला त्यावेळेस कुटुंबाची जाणीव होती. मग मित्रांनो, त्याच प्रकारे गाडे पाटलांच्या घरामध्ये देखील आज ही जी धावपळ चाललेली आहे ना, की भावना ते घर सोडून इकडे गेलेली आहे, त्या ठिकाणी ती आनंदी आलेली आहे. आजी आणि तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे सिद्धू आणि भावनामध्ये पहिल्यासारखं नातं टिकलेलं नाही आहे किंवा राहिलेलं पण नाही आहे. रेणुका काकूंना स्वतःच्या नातवाची गरज वाटत आहे त्या घरामध्ये यावं, स्वतःचा नातू हक्काचा तिचा, पण तसं काय अजून पाहायला भेटत नाही. आणि त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीला जाणीव होती की आज जर तिची मुलं सगळी काय एकत्र असते तर किती बरं झालं असतं. आणि मित्रांनो, ह्याच प्रकारे ह्या लक्ष्मीच्या मुलींनी ज्या प्रकारे दोन्ही घरं तोडण्याचा प्रयत्न केला होता ना, पुढे तुम्ही पाहचाल की ही लक्ष्मी स्वतः एकटी पडते, कारण की तिची मुलं देखील तिला सोडून दूर राहायला जातात. हे सगळं तुम्हाला कहाणीमध्ये पुढे पाहायला भेटेल. पण कधी न सुधारणारा संतोष जानूला सगळं काही सत्य ह्या जयंतबाबत सांगून टाकतो आणि त्यावेळेस मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट येतो. आणि मित्रांनो, कहाणीमध्ये ट्विस्ट हा साधारण आणि साधा सुद्धा येत नाहीये, कारण की त्या ठिकाणी तुम्ही पाहायला भेटेल तुम्हाला की सगळ्यात भयानक ट्विस्ट असा येतो की त्यावेळेस मात्र ह्या जानूचे डोळे उघडतात, पण तोपर्यंत ही जानू त्या जयंतच्या प्रेमात परत आंधळी झालेली असते आणि बिचारा विश्वाच्या आयुष्याची इकडे मरमर झालेली असते. कारण की त्याला वाटत असतं की मी काय काय करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी होऊन काय बसलं. आणि मित्रांनो, खरंच आणि अशा प्रकारे ह्या संतोषच्या सांगण्यावरून संतोषकडे काही पुरावे देखील असतात, त्याच्यावरून ह्या जयंत कानिटकरला पुढे अटक होताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, आता ज्यावेळेस मात्र ह्या जयंत कानिटकरला अटक होती त्यावेळेस मात्र धक्का बसतो कोणाला? लक्ष्मीला.
या लक्ष्मीला वाटते की हे सत्य खरं नाही आहे, हे सगळं खोटं आहे, कारण की संतोष आज कधी देखील खरं बोलूच शकत नाही. मग मला ह्या ठिकाणी एक गोष्ट कळते की संतोषची खरी आई कोण आहे, तर ही लक्ष्मी. ह्या लक्ष्मीला स्वतःच्या मुलावरतीच जर भरोसा नाही आहे तर मग हिच्यावरती आपण तरी विश्वास कसा ठेवावा. कारण की तुम्ही पाहिलंच की ह्या लक्ष्मीच्या दोन्ही मुली आपण पाहतोय की ह्या मुली कशा प्रकारे स्वतःचा स्वार्थ त्यातून साधून घेत आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे चुकीचा इम्पॅक्ट बाकीच्या कुटुंबांवरती देखील पडत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, फायनली हा संतोष, कधी न चांगलं वागणारा संतोष, आपला संतोष ह्या जयंतचा पर्दाफाश जगासमोर करतो आणि सगळ्यांना ह्या जयंतचा खरा चेहरा दाखवून आणतो. मग मित्रांनो, मला या गोष्टीनंतर एकच गोष्ट आठवते, याच्यानंतर ह्या लक्ष्मीला चांगली ती अद्दल घडली पाहिजे, कारण की तिच्या मुलींमुळे विश्वाच्या आईचा मृत्यू झालेला आहे. आणि दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे गाडे पाटलांचं कुटुंब, एवढं स्ट्रॉंग कुटुंब होतं, ते पूर्णपणे आता तुटलेलं असतं. कारण की भावना सिद्धूला घेऊन परत सेपरेट राहायला जाताना तुम्ही पुढे पाहाचाल, कारण की त्या घरामध्ये आनंदीमुळे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. त्याच्यामुळे भावना ठरवते की आपण सिद्धिराजला घेऊन सेपरेट दुसरीकडे राहायला जाऊया. तर मित्रांनो, आता मला तुम्ही एकच गोष्ट सांगा, आता हे सगळं तुम्ही पुढे ज्यावेळेस पाहाल ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला पण खूप सारा धक्का बसेल. पण मित्रांनो, आपला संतोष फायनली या जयंत कानिटकरचा पर्दाफाश जगासमोर करतो आणि विश्वा देखील त्याच्या मदतीने ह्या जयंतला योग्य ती शिक्षा देण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, मला एक गोष्ट वाटते की या ठिकाणी लक्ष्मीचे डोळे उघडले पाहिजे आणि लक्ष्मीने ह्या जयंतला अशी काय अद्दल घडवली पाहिजे ना की सगळेजण चांगल्याच प्रकारे लक्षात ठेवतील. त्याच वेळेस मात्र आम्ही हिला कडक लक्ष्मी म्हणू आणि हिने ही देखील गोष्ट केली पाहिजे की विश्वाच्या बाबांची जाऊन सगळ्यात पहिली माफी मागितली पाहिजे. कारण की आज जर विश्वाची आई ह्या जगामध्ये नाही ना, ह्याला जबाबदार ह्या लक्ष्मीने मानलेला जो मुलगा होता ना, हा जयंत, आणि तिचा जावई हाच जबाबदार होता. त्याच्यामुळे विश्वाच्या बाबांची फक्त माफीच नाही मागितली पाहिजे, तर पुढे मात्र आपल्या जानू आणि विश्वाचं लग्न पण झालं पाहिजे. पण तुम्हाला देखील या घटनेबाबत काय वाटतं की विश्वा आणि जानूचं लग्न झालं पाहिजे का नाही, हे तुम्ही देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढे ह्या जयंतला फाशीची शिक्षा झाली पाहिजे का नाही, हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, इथून पुढे तुम्हाला दररोज दुपारी 12:30 वाजता कमळीचे अपडेट पाहायला भेटेल आणि दुपारी 2 वाजता लक्ष्मी निवास मालिकेची अपडेट पाहायला भेटेल आणि रात्री 9 वाजता विन दोघातील ही तुटे ना हिची पण अपडेट, या मालिकेची पण अपडेट पाहायला भेटेल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवायला विसरू नका. आणि मित्रांनो, पुढे मालिकेमध्ये तुम्हाला असे काही ट्विस्ट पाहायला भेटतील, तर पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती बनवूया मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाकीचा आपल्या चॅनलवरती देखील जाऊन बघा की बाकीच्या मालिकेंचे देखील व्हिडिओ आलेले आहेत, ते पण नक्की जाऊन बघा. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.